मु हे अक्षर आहे, मु हे एक ध्वनी चिन्ह आहे, मु हा एक मूलध्वनी आहे आणि मु अधिक मु व उ हे मूलध्वनी आहेत. मुलांनी या शब्दात मु हे अक्षर आहे. मु हे अक्षर आहे, एकदम बरोबर. मु हे एक ध्वनी चिन्ह आहे, मु हा एक मूलध्वनी आहे, मु व उ हे मूलध्वनी आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, तर मु हे एक अक्षर आहे. मग अक्षर म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, तर या ठिकाणी लक्षात घ्या, एक एक व्यंजन एक स्वर बरोबर काय तयार होतं, अक्षर. मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, म अधिक उ या मूलध्वनी आहे आणि या मूलध्वनीपासून मु हा काय तयार झाला, ध्वनी, आणि तो रंगाने लिहून ठेवल्याच्या नंतर काय बनतो, अक्षर. म्हणजे या ठिकाणी मु हे काय आहे, अक्षर आहे. मुलांनी या शब्दात मु हे काय आहे, अक्षर आहे. चला मग पुढचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय. काय आहे दुसरा प्रश्न, य र ल व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे टिंब टिंब या स्वरांच्या उच्चार स्थानासारखी आहे. य व र ल, य व य र ल व. आता लक्षात घ्या, य र ल व, य र ल व, य र ल व, य र ल व, य र ल व हे काय आहे, हे अर्धस्वर आहे. काय आहे हे, अर्धस्वर. मग हे अर्धस्वरच कसे तयार झालेले सांगतो मी तुम्हाला. संधीमध्ये सांगितलं जातं काय, आपले रसस्वर आहे कोणकोणते, अ. रसस्वर कोणकोणते, अ, रस्वई, रस्वऊ, रु आणि रुलू. हे काय अर्धस्वर आहे. मग हे काय रसस्वर आहे. हा जो एक नंबरचा रसस्वर आहे ना, हा घ्यायचा आणि सर्वांच्या पुढे लिहायचा. इ अधिक अ, याला कट करून टाका, उ अधिक अ, अ, रु अधिक अ आणि रु अधिक अ, सर्वांच्या पुढे लिहून घेतला. मग आता कसं तयार होतं पहा, इ अधिक अ बरोबर य, उ अधिक अ बरोबर व, रु अधिक अ बरोबर र आणि रु अधिक अ बरोबर ल. य व र ल, य व र ल म्हणजे य र ल व काय तयार झाले, अर्धस्वर. म्हणजे सुरुवातही स्वराने शेवटही स्वराने तयार होणार व्यंजने, म्हणजे म्हणून त्यांचं नाव काय, अर्धस्वर आहे. मग अर्धस्वर त्यांनी काय सांगितलं, य र ल व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे टिंब टिंब या स्वरांच्या उच्चारस्थानासारखी आहे. मग इथं दिसतं आपल्याला इ उ रु आणि रुलू. मग काय, इ इ उ रु आणि रुलू, डन डना डन डन डन. आले लक्षात, हा असा खेळ येतो. मग त्याला य र ल व याला म्हणतात यनादेश आणि या व्यंजनाच्या जागी हे स्वर येणे याला म्हणतात संप्रसारण. चला मग गुरुजी पुढे, हे संधीचा विषय आहे. पुढचा प्रश्न आहे, बदल घडणे व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते. बदल घडणे, बदल घडणे म्हणजे काय, सूड घेणे, नाही सूड वचपा विकार आजार. आता व्याकरणातील क्रियेला बदल घडणे या व्याकरणातील क्रियेला काय म्हणतात, विकार. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या विकारी जाती आहे, बदलणाऱ्या जाती, यांच्यात बदल होतो. म्हणजे बदल घडणे व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते, तर तिथं आपण काय म्हणू शकतो, विकार म्हणू शकतो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय, पुढील पैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला जातो. आता लक्षात घ्या, मूळची जी भाववाचक नाम आहे, जसं की आपण म्हटलं काय, श्रद्धा काय आहे, हे भाववाचक नाम आहे. श्रद्धा कोणतं नाम आहे, भाववाचक नाम आहे. त्यानंतर आपण म्हटलं काय, पूजा काय आहे, भाववाचक नाम आहे. समाधान काय, भाववाचक नाम आहे, हे भाववाचक नाम आहे. धैर्य काय, भाववाचक नाम आहे. पण जर हे नाम एका व्यक्तीची ओळख करून देण्यासाठी आले का ते काय बनतात, विशेष बनतात. मग यांनी काय सांगितलं, कोणत्या उदाहरणात भाववाचक नामाचं काय बनलं, विशेष नाम बनलेलं आहे. म्हणजे भाववाचक नामाने जर एकाची ओळख करून दिली की ते विशेष बनतं. मग आता या ठिकाणी मी आत्ताच नगरून आलो, काही नाही, आमची बेबी आता कॉलेजात जाते, बेबी माधुरी उद्या मुंबईला जाईल आणि शेजारची तारा यंदा बी झाली, शेजारची तारा. आता हे नाही सामान्य नाम आहे, इथं माधुरी, मधुर, माधुरी हे भावाचक नाम आहे मूळतः बरं का. आणि इथं माधुरी उद्या मुंबईला जाईल, आमची माधुरी उद्या मुंबईला जाणार आहे. मग
मूळचं माधुरी हे भावाचे नाम आहे आणि ते कुणाला दिलं, मुलीला दिलं. काय झालं मग, माधुरी झालं विशेष नाम. मग माधुरी उद्या मुंबईला जाईल. माधुरी हे कोणतं नाम झालंय, विशेष नाम. भावाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग झालेला आहे. कितवं उदाहरण आहे, तर उदाहरण आहे आपल्या पुढे. चला मग पुढचा प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलोय. खालीलपैकी कोणता शब्द एकवचनी आहे. एकवचनी, एकबाणी, एकवचनी. भाऊ, कागद, दिवस, रात्र, रात्र, दिवस, कागद, भाऊ. भाऊ, 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 कागद, दिवस, रात्र. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं बरं का. खेळ इथं जरा. चला चला पुढे. गुरुजी, गुरुजी. पुढचा प्रश्न, उकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे. म्हणजे उकारांत उने अंत झालेलं नाम आहे. कोणता अंत आहे, उने अंत झालेलं नाम. मग समजा इथं वधू आहे, वधूचा अंत कशाने झाला, उने झाला. नातू उ, कोकरू उ, आसू उ. मग त्यांनी काय सांगितलं, उकारांत आहे आणि आकारांत होते सामान्य रूप. म्हणजे त्याला प्रत्यय लावताना त्याच्या आधीचा बदल. आता वधूला लावलं चा, वधूचा झालं, म्हणजे आकारांत झालं का, नाही. मग नातू, नात, नातू, नात वाचा, नाही झालं. कोकरू, कोकरू, कोकरा, आ आ आ आ. आसू, आस वा, आसू, आस वा, इथं व्हायला पाहिजे होतं. मग काय झालं, कोकरू, कोकरा. 3 नंबर आकारांत झालेलं आहे. म्हणजे ने प्रत्यय लावायचं आहे कोकरूला. मग कोकरू, को क रू, मूळ शब्द बरं का, कोकरू. त्याला काय लावायचंय, ने. आणि मग काय झालं, को क रा, आणि नंतर लागलं ने. म्हणजे रा मध्ये कोण आला, आ. म्हणजे प्रत्यय लागण्या आधीच्या पदाला सामान्य रूप असे म्हणतात. मग काय झालं, कोकरा. म्हणजे या ठिकाणी आकारांत होते तर ते झालेलं आहे कोकरू, कोकरा. घसला का डोक्यात. मग सामान्य रूप म्हणजे काय, मूळ शब्दाला प्रत्यय लागण्याआधी मूळ शब्द झालेला बदल. कोणतेही नाम घ्या. समजा झाड घेतलं आपण, काय घेतलं गुरुजी, झाड. मग झाड, झाड शब्दाला आपल्याला लावायचं आहे ला, आणि तयार काय झालं, झाडा, झाडा, नंतर लागलं ला, आणि तयार झालं झाडाला. ला काढून टाका, झाड शब्द सामान्य रूप काय, झाडा. असाच खेळ येतो, काही अवघड नसते एवढं. काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता. मावळ, मावळतो. सूर्य पश्चिमेला मावळतो म्हणजे लयास जातो. मावळ, मावळ धातू आहे. मग इथं आहे का धातू, सिद्ध विशेषण, क्रियावाचक विशेषण, गुणविशेषण, साधित विशेषण. साधित विशेषण येते. कोणतं विशेषण आहे, साधित विशेषण. नामापासून म्हणलं नाम साधित म्हणा, धातूपासून म्हणलं धातू साधित म्हणा, अव्ययापासून म्हणलं अव्यय साधित म्हणा. पण ते नाही तर आधी त्याला काय म्हणायचं, साधित विशेषण. काय म्हणा याला, साधित विशेषण. कोणतं आहे मग, मावळणारा हे साधित विशेषण आहे. कोणतं विशेषण आहे, साधित विशेषण. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याचं नाव विशेषण. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहे, गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषणाचे 5 प्रकार आहे, गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित. साधित विशेषणामध्ये धातू साधित, विशेषण साधित, अव्यय साधित. चला पुढं. खेळ, 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 खेळ. ना, नये, नाही, नको या शब्दाने क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते. क्रियापद, करणरूप क्रियापद, अकरणरूप क्रियापद, भावकर्तृ क्रियापद, सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, संयुक्त. आता या ठिकाणी बघा क्रियापदाचे रूप नकार आहे, ना, नाही, नाही, नको. मग करणरूप म्हणजे काय, करणरूप म्हणजे होकारार्थी. मग अकरणरूप म्हणजे नकारार्थी. मग इथं काय आहे, नकारार्थी होतंय. मग काय म्हणा त्याला, अकरणरूप. करणरूप होकारार्थी क्रियापदाला करणरूप क्रियापद असे म्हणतात. नकार दाखविणाऱ्या क्रियापदाला अकरणरूप क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे ते प्रकार आहे. पुढचा प्रश्न, विकल्प बोधक, स्वरूप बोधक, परिणाम बोधक, संकेत बोधक या प्रकारात खालीलपैकी कोणते शब्द अक्षर येऊ शकते. म्हणजे 4 प्रकार सांगितले त्यांनी आपल्याला.
उभयान्वयाव्य, दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणारी जात म्हणजे उभयान्वयाव्य. उभयान्वयाव्याचे मुख्य दोन प्रकार पडतात. एकाला म्हटलं प्रधानत्व सूचक, एकाला म्हटलं गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक, प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचक ते चार प्रकारे: स्वरूप, कारण, उद्देश, संकेत. स्वरूप, कारण, प्रधानत्व सूचकचे चार प्रकारे काय: समुच्च, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. समुच्च, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. कशाचे प्रकारे गुरुजी आहे? समुच्च, विकल्प, विकल्प, न्यूनत्व आणि परिणाम हे आहे प्रधानत परिणाम. समुच्च, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. समुच्च, विकल्प, प्रधानत्व सूचकचे प्रकार. मग आता लक्षात घ्या, प्रधानत्व सूचक उभयान्वयाव्याचे हे चार प्रकारे: समुच्च, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. या चार प्रकारामध्ये येणारं वाक्य असतं संयुक्त वाक्य. आणि गौणत्व सूचकचे चार प्रकारे. गौणत्व सूचक कोणकोणते? स्वरूप, कारण, उद्देश, संकेत. स्वरूप, कारण, उद्देश, संकेत. हे जे चार प्रकार आहे, या चार प्रकारामध्ये येणारं वाक्य कोणतं? मिश्र वाक्य. कोणतं वाक्य? मिश्र वाक्य असतं. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला? विकल्प बोधक, स्वरूप बोधक, परिणाम बोधक आणि संकेत बोधक या चार प्रकारामध्ये एक अव्यय कोणतं वापरलं जाऊ शकतं. आता इथं जरी, परंतु आणि हे वापरले जाऊ शकत नाही. मग एकटं आहे कोणतं? की. कसं? विकल्प. विकल्प म्हणजे काय? हे किंवा ते दोन्हीपैकी एकाची निवड. तू ये की न ये, मी जाणार म्हणजे जाणार. स्वरूप म्हणजे काय? स्वरूप म्हणजे एक, जसं की गुरुजी म्हणाले की, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, झालं स्वरूप. परिणाम, तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले, इतका खेळला की, आलंच. संकेत, तू ये की न ये, हम गोइंग जाएंगे. चला द्या सोडून. म्हणजे चारही प्रकारामध्ये कोण येऊ शकतं? की येऊ शकतं. येऊ शकतं नाही, येतच. कर्तरी प्रयोगात करता हा नेहमी टिंबटिंब असतो. बघा, प्रयोगाचे तीन प्रकार आहे: कर्तरी, कर्मणी, भावे. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमात असतो म्हणजे प्रत्यय विरहित असतो, म्हणजे त्याला प्रत्यय नसतं. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेत असतं म्हणजे कर्माला प्रत्यय नसतं. आणि भावे प्रयोगात दुहेला प्रत्यय असतो. मग आपल्याला प्रश्न विचारला की कर्तरी प्रयोगात करता हा नेहमी कसा असतो? प्रथमांत असतो. प्रथमांत म्हणजे त्याला प्रत्यय लागलेले नसतात, म्हणून तर त्याचा अधिकार हुकूम चालतो. हे प्रत्यय लागून बनलेले धातू साधित. हा थोडासा किचकट प्रश्न आहे. एवढे कठीण प्रश्न विचारले जाऊ शकतात. तिथं मूळ धातू माहिती असणं गरजेचं आपल्याला. तर चिन या ठिकाणी बघा, हे प्रत्यय लागून तयार झाले धातू साधित. हे आहे हे प्रत्यय इथं चिन नावाचा धातू आहे, त्याला लागला आणि तयार झाला. हा काढून टाकला आणि तयार झाला चिता. चला, काय उत्तर आहे द्यायचं? 1 नंबर. त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला पाहायचं असेल तर मग घे भरारी डोळे गुरुजी नावाचा ॲप घ्या, त्याच्यावरती सविस्तर दिलेला आहे. तेवढा वेळने आपल्याला व्हिडिओ मोठा होऊन जातो. राज्य गादीवरी काढी तुझ्या आठवणी, फळा आली माय, आली इथं फळा आली माय, मायेची पाठवणी, आठवणी पाठवणी. सुसंगती सजा सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, घडो पडो कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा न आवडो, झडो ना आवडो. म्हणजे काय? उच्चारामध्ये समानता आहे आणि वेगळे अर्थ असले तरी चालतात, पण उच्चारामध्ये समानता असली की तिथे काय असतं? आठवणी पाठवणी. ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी कोणी, पाणी म्हणजे यमक साधलेलं आहे. चला, बाकीचे पर्यायचे स्पष्टीकरण मी देणार नाही. कांदा पडला प्यावात, पिसा हिंडे गावात, ही म्हण कोणत्या बोलीतील आहे? म्हणजे काय? ती आपल्याला लहानपणी शाळेमध्ये असताना आजीची सुई कुठं झोपडीत हरते आणि आजी सूर्या याच्या चंद्राच्या उजेडाला रात्री पाहते, कुठे गेली कुठे गेली. तसं झालंय. कांदा पडला प्यावात आणि पिसा हिंडे गावात, जवळच वस्तू पण इकडे तिकडे पाहणे.
आणि ह्या म्हणीचा कोणत्या बोलीतील आहे तर ती इथं र वऱ्हाडी काय आहे वऱ्हाडी विदर्भातली वऱ्हाडी पुन्हा चालूच राहते. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी निढळ शब्दाचा अर्थ काय आहे. निढळावरी कर ठेवणे वाट मी पाहे. निढळ निढळ म्हणजे काय कपाळ. हा चला कपाळ काही अवघड नाही. निढळावरी कर ठेवणी म्हणजे हात ठेवणी वाट मी पाहे. पैरण या शब्दाचा अर्थ सांगा. पैरण पैरण बैलाची असते. वैरण ती त्याला वाटलं डोक्यात ते बैलांना हा करण्याची काठी. वैरण घातली ती खाण्याची असते. चपला गुरांचा चारा हा बाबा बैलाचा चारा त्याला आपण वैरण म्हणतो. पण इथं वैरण नाही पैरण आहे. काय पैरण शब्दाचा अर्थ तर पैरण म्हणजे पेहराव करण्यासाठी म्हणजे ढिला सैल सदरा हा पेहराव करण्यासाठी त्याला म्हणतात पैरण. हलअपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्द समूहाला खालीलपैकी बऱ्यातून योग्य शब्द निवडा. काय म्हटलं हलअपेष्टा सहन करण्याचा गुण कशाला म्हणतात. हलअपेष्टा सहन करण्याचा गुण प्रतीक्षा तितिक्षा साम्यवादी मनकावडा तितिक्षा. हलअपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा. चला तितिक्षा मितिक्षा. व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द कोणता. हा व्याकरण दृष्ट्या अतींद्रिय 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 अतींद्रिय. आता इथं तुम्हाला दोन शब्द जे की त्याचं उत्तर येऊ शकतात. कोणते दोन. एक ए आणि एक ए. मग आता इथं तुम्हाला अतींद्रिय आणि अतींद्रिय हे दोघं येऊ शकत नाही. मग आता तुम्हाला सांगायचंय 1 नंबर की 3 नंबर. याचं उत्तर मी फिक्स सांगणार नाही तुम्हाला. शुद्ध लेखनाचा कोर्स घ्या तुम्ही. आपला कोणता मराठी शुद्ध लेखन कोर्स तयार केलेला आहे डोळे गुरुजींनी. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रथमताच मराठीचा कोर्स तयार करणारे गुरुजी डोळे गुरुजी. हो इतका सुंदर कोर्स आहे. 8 दिवसात फायनल होणारा कोर्स आहे. ते तुम्ही सांगायचं मला किती नंबर येतं तर. हो चला गुरुजी पुढे चला गुरुजी. तोंडी लावणे या शब्दाचा समास ओळखा. तोंडी लावणे शब्दाचा समास ओळखा. तोंडी लावणे पाठी घालणे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग हे. आता इथं काय होतं अलुक तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. हो तोंडी लावणे हे एकमेव मराठी भाषेतलं उदाहरण आहे. तोंडी लावणे. काय घडतं तर तोंडी हा वेगळा शब्द आहे आणि लावणे हा वेगळा शब्द आहे. तोंडी लावणे मग घडतं काय तर सप्तमी विभक्तीचं जे प्रत्यय आहे ई सप्तमी विभक्तीचं ई प्रत्यय कायम राहतं. ते लोप होत नाही शब्द सामायिक होताना म्हणजे सामासिक बनताना. तोंडी लावणे तोंडी गुरुजी अनुसार पुढे देऊ राहिले तुम्ही उगाच. चला तो ते अनुसार कुठं चालला गुरुजी तुमचा. शुद्ध लेखन शिकू राहिले म्हणजे आम्हाला. आणि चला होतं ते तोंडी तोंडी लावणे दोन वेगवेगळे शब्द आहेत. तोंडी लावणे. मग आता या ठिकाणी काय तोंडी तोंडी लावणे. आता बघा काय घडलं एकत्र येताना इथला ई प्रत्यय कायम राहिला लोप पावला नाही. सप्तमीचा विभक्ती प्रत्यय ई विभक्ती प्रत्यय कायम राहतो म्हणून त्या ठिकाणी काय अलुक. अलुक म्हणजे लोप न पावणारे. मग काय लोप पावत नाही तर सप्तमीचं विभक्ती प्रत्यय लोप पावत नाही म्हणून त्याचं नाव आहे अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष समास. तोंडी लावणे तोंडी लावणे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग पंक्य रुह पंक्य रुह सरसीज बस बस. रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. समासाचे 4 प्रकार पडतात. अवयभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुव्रीही समास. अवयभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून तिसरेच पद महत्वाचे असते. आणि मग रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण म्हटलं आपल्याला. राम आणि कृष्ण सारखंच महत्व आहे. सारखं महत्व म्हणजे तो द्वंद्व समास असतो. आई वडील दोहीला सारखंच महत्व. राम लक्ष्मण दोहीला सारखंच महत्व तिथं असतो द्वंद्व समास. अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे.
अतिप्रसंग म्हटलं आपल्याला. अतिप्रसंग उपसर्ग घटित, अभ्यस्त, सिद्ध शब्द, सामासिक शब्द. अतिप्रसंग, प्रसंग शब्दाला अति उपसर्ग लागलेला आहे. कोणतं? अति. आणि मग शब्द तयार झाला अतिप्रसंग, म्हणजे तो उपसर्ग घटित शब्द आहे. शब्दाच्या सुरुवातीला जी अक्षरं जोडली जातात त्यांना उपसर्ग म्हणतात, आणि शब्दाच्या शेवटी जोडली जातात त्यांना प्रत्यय म्हणतात. मग हा शब्द आपल्याला दिसतोय इथं काय आहे, तर उपसर्ग घटित आहे. आज गाडीत आतोनात गर्दी होती. आज गर्दी होती. पर्याय, उदाहरणार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी. आतोनात गर्दी होती म्हणजे नकारार्थीचा काही संबंध नाही, उद्गार चिन्हाचा काही संबंध नाही, उद्गार नाही. मग प्रश्न तर प्रश्न चिन्ह नाही, ते सोडून मग कोण आहे? विधान आहे. सरळ 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 विधान आहे. आज गाडीत अतोनात गर्दी होती. आता इथे जे आहे तर परी नसून काय पोर आहे. पोर मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जाते? म्हणजे इथं सांगितलं त्यांनी पोर आणि मूल. इथं मला दुसरा उकार असतो मूल शुद्ध. पोर आणि मूल यांचं लिंग कोणत्या लिंगात येतात? फक्त पुलिंग स्त्रीलिंग, फक्त पुलिंग नपुंसकलिंग, फक्त पुलिंग स्त्रीलिंग पुंसक लिंगी, फक्त नपुंसकलिंग. तर लक्षात घ्या, पोर, तो पोर, ती पोर, ते पोर, तो मूल, ते मूल आणि ती मूल. मग लक्षात घ्या, पुलिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग तिन्ही लिंगात येणार शब्द आहे हा. चला, कोणता? पोर आणि मूल. चला, या ठिकाणी किती नंबर? 24 नंबरचा प्रश्न आपल्या पुढे घेऊन आलोय. काय म्हणतो 24 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे आलाय. चित्रकार कुंचल्याचे चित्र काढतो. कुंचल्याचे नाही, कुंचल्याने. इथं ने. चित्रकार कुंचल्याने चित्र काढतो. कुंचल्याने म्हणजे आपण जसं आपला पेन म्हणू, कुंचल्याने चित्र काढतो. विभक्तीचा अर्थ कोणता? आता या ठिकाणी कुंचल्याने, आता विभक्ती जर म्हटलं आपण ने प्रत्यय लागलं तर तृतीय आहे. आणि साधन जे असतं, साधनाचा कारक अर्थ काय असतो? करण असतो. म्हणजे चित्र कुंचल्याने चित्र काढतो. चित्रकार कशाने? कुंचल्याने. म्हणजे करण म्हणजे साधन. विभक्तीचा अर्थ कोणता आहे? तर विभक्तीचा अर्थ आहे करण. म्हणजे लक्षात घ्या, कर्ता कर्म करण संप्रदान अपदान अधिकरण. कर्ता कर्म करण संप्रदान अपदान अधिकरण मुख्य कारक अर्थ 6 मानले जातात. कोणकोणते? कर्ता कर्म करण संप्रदान अपदान अधिकरण मुख्य कारक अर्थ 6. मग या ठिकाणी कारक अर्थ त्या शब्दाच्या कामावरून ठरल्या जातो. चला, मग मुख्य कारक अर्थ किती आहे? 6 आहे. तर लक्षात ठेवा. पुढे घेऊन आलोय आपण. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे? षष्ठी काय म्हटली आपल्याला? विभक्त्या किती आहे? 8 विभक्त्या आहे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. प्रथमेला प्रत्यय नाही. द्वितीय सलाते सलानाते, तृतीया नेसी निसी, चतुर्थी सलाते सलानाते, द्वितीय आणि चतुर्थी सारखेचे. पंचमी ऊन हुन, षष्ठी चाचीचे चा, सप्तमी तय्या तय्या, आणि संबोधन अनेक वचनात नो. मग काय म्हटलं? षष्ठी चाचीचे चा. खेळ संपला. विभक्त्या पाठच करा. 100% प्रश्न विभक्तीवरती. कोणती परीक्षा असो, कोणती असो, येणार म्हणजे येणार. प्रश्न संपले. जर तुम्हाला हे असं सविस्तर शिकायचं असेल तर आपलं ॲप आहे घे भरारी डोळे गुरुजी. तुम्हाला काही अडचण आली तर आपला नंबर आहे 98 34 89 13. जर तुम्हाला आपलं पुस्तक लागत असेल तर या नंबरवरती तुमचा पत्ता पाठवायचा. 100% तुम्हाला 5 दिवसात पुस्तक मिळेल. नवीन आवृत्ती येते थोड्याच दिवसामध्ये. आता मागचा स्टॉक संपलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.